न्यूज 24 शिवनेरी, निर्भीड सत्याचा बुलंद आवाज। आपला शिवांश रस्त्यावर उभा होता, त्याचे बाबा त्याच्या शेजारी होते। वाघ इकडनं उसतनं आला डायरेक्ट बाबांच्या मागे शिवांश उभा असल्यामुळे बाबांना काही दिसलाच नाही। वाघाने जसं पकडलं डायरेक्ट त्याच्या डोक्याला पकडलं, डायरेक्ट उसात घेऊन गेला। मी त्यांच्या पाठीमागे राहिलं मला माझी मिसेसने आवाज दिला, वाघाचा आवाज आला तिकडे। तर मी प्रत्यक्षदर्शनी लगेच नाही गेलो, तिथं माझ्या शेजारी आपल्या माणूस कामाला आहे, त्यांची मुलगी म्हणली शेट तिकडे वाघाने काहीतरी धरलं, म्हणून आम्ही पळत गेलो। तर ते बोलले शिवांशला आतमध्ये वाघ घेऊन गेलाय। तर मी आतमध्ये घुसलो होतो, आतमध्ये बरंचसं आतमध्ये गेलो, पण मी एकटा पुढे गेल्यामुळे मला आणखी जोडीदार हे आले। मग आम्ही पुढे गेलो प्रत्यक्षदर्शनी, तर वाघ तिथं शिवांश पडला होता खाली पाण्यात आणि वाघ त्याच्या शेजारी बसलेला होता। तर वाघ तो आमच्यावर धावला, आमच्या हातात कोयते होते, आम्ही आरडाओरडा केला, मग त्यांनी सोडलं। आम्ही शिवांशला प्रत्यक्ष तिथून उचललं लगेच आणि न थांबता कुठं डायरेक्ट हॉस्पिटलला घेऊन आलो। आता शिवांची परिस्थिती कशी काय काय माहिती भेटली नाही? आता ते आतमध्ये नेलेले, डॉक्टर काही सांगते नाही, उपचार चालू आहे त्याच्यावर। साधारणतः पुढं जे आधी कधी बिबट्याने तुमच्यावर कधी नाही आजपर्यंत तसं काही झालं नव्हतं। पाळीव प्राण्यांवर हल्ले झाले होते, पाळीव प्राणी कुत्री मांजर वासर, त्याचा विचार पण नव्हता केला। माणसावर आज हा पहिल्यांदाच मोठा हल्ला झालेला आहे। आणि 2 दिवसापूर्वी आगरमाळ्यात पण एका अशा लेडीजला त्याचा पाय धरला होता आणि वडला होता, महिलेचा पाय धरून। कोणाला बोलायचे का परवाच्या दिवशी हॅलो 2 मिनिटं। आणि आज प्रशासनाने त्वरित पिंजरा लावून वाघ पकडूनच न्यावा। जर वाघ पकडून नाही नेला मग आम्ही आमच्या पद्धतीने वाघ मारायचा तर तो जिवंत ठेवायचा, ते आम्ही आमचं बघू। कारण की आता आमचं पोर धरलेले, आजपर्यंत आम्ही जनावरं नेली, कुत्री मांजरा अशी किती नेली त्याचं हेच नाही, गणितच नाही। पण आज लहान मुलगा मी एक 10 मिनिटापूर्वीच घरी गेलो होतो, तुम्ही त्याला म्हणलं का रे गोलू चल माझ्यासोबत, तर आज माझ्या डोळ्यासमोर मी त्याला उचलून आणले। आम्हाला 1 मिनिट जर उशीर झाला असताना आज मुलगा आतमध्ये घुसलो नसतो आम्ही, आज मुलगा सापडलाच नसता, अशी कंडिशन आहे। त्यामुळे वन विभागाने वारंवार पिंजरे लावून ते चालढकल करतात। ते काल मी निष्काळजीपणा तो आहे, काल लावला होता एक पिंजरा, तर रात्री वाघ आला होता तिथपर्यंत, पण ते आत काय गेला नाही, पिंजऱ्यात गेला नाही। आणि आज 2 दिवसात आज उद्या त्यांनी त्वरित काय त्यांच्याकडे जेवढे पिंजरे असतील त्यांनी तेवढे त्या एरियात पिंजरे लावावे आणि वाघ पकडून द्यावा। नाही तर मग आम्ही आमचं ठरवू, वाघ मारायचा का जिवंत ठेवायचा। त्या दिवशी काय बिबट्या पकडलाय, परंतु छोटं पिल्लू त्या दिवशी पकडलं होतं, ते छोटं पिल्लू आत गेलं होतं, तर त्याची आई चौताळली होती, त्यामुळे ते छोटं पिल्लू सगळ्यांच्या समंजसपणाने ते विचारून सोडून दिलं। आणि ती गरज पण होती सोडून द्यायची, नाही तर वाघीने आणखीन चौताळले असते। ते पण मोठे होणार आणि हे असं नाही का रात्रीचाच वाघ हल्ला करतोय, रात्रीचाच बाहेर निघतोय असं नाही। हा दिवसा 1, 12, 1, 2 वाजता कधी पण वाघ बाहेर येतो। आणि वाघाचे प्रमाण इतके 4-4 वाघ आहे, 4-4, 5-5 वाघ असे हिंडतात, 5-5 वाघ सोबत हिंडतात। त्यामुळे वन विभागाने त्वरित जेवढे पिंजरे असतील त्यांच्याकडे तेवढे, आणि त्याच्यात काय ते भक्ष्य ठेवायचे, कुत्र मांजर शेळी त्यांनी त्यांची आणावी। आजच्या सुमारास युनिक हॉस्पिटल आळेफाटा येथे शिवांश भुजबळ 3 वर्षाच्या मुलाला वाघाचा हल्ला झाला, या कारणास्तव ॲडमिट करण्यात आल्यावेळी बाळ अतिशय अत्यवस्थ अशा अवस्थेत होतं। त्याचा स्वतःचा श्वासोच्छ्वास पूर्णपणे थांबलेला होता, परंतु हृदयाचे काही ठोके होते। त्यामुळे युनिक हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स, त्याच्यामध्ये मी स्वतः डॉक्टर आकाश आवारी, डॉक्टर पावडे, डॉक्टर सतीश कसबे, डॉक्टर सतीश डेरे न्यूरोसर्जन, तसेच हॉस्पिटलच्या संपूर्ण सपोर्ट स्टाफने आत्तापर्यंत शर्थीचे प्रयत्न केले। त्यामध्ये सुरुवातीस थोडं यश आल्यासारखं वाटत असतानाच 3 वेळा बाळाचं हृदय पूर्णपणे बंद झालं। यामध्ये जे काही कृत्रिम प्रयत्न होते त्यामध्ये कृत्रिम श्वासोच्छ्वास बाकीची सगळी यंत्रणा राबवली गेली, परंतु दुर्दैवाने जवळजवळ 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बाळाला वाचवण्यामध्ये दुर्दैवाने अपयश आले। यामध्ये प्रामुख्याने बाळाला त्याच्या डोक्यावर, त्याच्या मानेवर, तसेच त्याच्या नाकावर, तोंडावर, पाठीवर सगळीकडे वाघाच्या जखमा होत्या आणि त्या खूप खोलवर होत्या। म्हणजे डोक्यातली जखम तर जवळजवळ कवटी फोडून
मेंदूपर्यंत गेली असावी असा एक प्राथमिक अंदाज होता. सर्वसाधारण अशा बाळांना स्टेबल केलं जातं अशा पेशंटना आणि त्याच्यानंतर त्यांचा CT स्कॅन वगैरे करण्याचा आमचा मनोदय होता. परंतु बाळ काही हिमोडायनॅमिकली स्टेबल झालं नाही आणि 2-3 तासांच्या आत प्रयत्नानंतर बाळाने शेवटचा श्वास घेतला. धन्यवाद.